Hello friends, welcome to my channel English for everyone. My name is Nilesh Tarkase. Today we will see an encounter of special kind English workshop. या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश वर्कशॉपबद्दल माहिती घेणार आहोत. लेट्स सी द फर्स्ट क्वेश्चन. पहिल्यांदा आपण सुरुवात करूयात मार्जिन क्वेश्चनला. मार्जिन क्वेश्चन तुमच्या पुस्तकाच्या साईडला मार्जिन असते आणि तिथेच तुम्हाला प्रश्न विचारले असतात आणि ते लगतच्याच पॅराग्राफमध्ये तुम्हाला त्याची उत्तरे सापडतात. बघा पहिला प्रश्न बघूया. व्हॉट वॉज द प्रोफेशन ऑफ द रायटर्स फादर? त्याचं पहिल्याच लाईनला उत्तर आहे द रायटर्स फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल. इन द सेकंड क्वेश्चन, डिस्क्राइब द कॅम्पस वेअर द रायटर्स फॅमिली लिव्ड. आन्सर आहे द कॅम्पस वेअर द रायटर्स फॅमिली लिव्ड हाऊस द इंडिव्हिज्युअल बंगलोज. The writer's house was in the corner of the campus with the officer club adjacent to their garden boundary wall. The campus had tall, majestic trees with luxurious green grass and colorful flowers. Move on to the third question. How did the family relax after lunch? If you understand the paragraph, then you can answer easily. Answer आहे बघा, the family relax after lunch by laying down for an afternoon nap. Fourth question, what wicked custom is practiced by animal who live in group? विकेट कस्टम म्हणजे वाईट रूढी परंपरा आपण पाहिलंच आहे. कोणती होती ती? Answer आहे the wicked custom practiced by animal who live in group is that the dominant male usually does not allow another male, baby or adult to survive within its group. Fifth, what attempts helped the baby langur to revive? The baby langur revived after he has provided first aid to clean his wounds, stopped the bleeding, and splashes of cold water made the baby stir and sit up. He was also provided with a banana for food. Sixth number question, when did baby langur finally find comfort? The baby langur finally found comfort when his mother cuddled him tightly on her bosom. Next, seven number question, what truth about animal human relationship did this incident reveal to the narrator? Narrator म्हणजे रायटर, लेखक. उत्तर आहे द इन्सिडेंट रिव्हेल टू द नरायटर दॅट इंटरस्पेसिस कम्युनिकेशन अँड म्युच्युअल ट्रस्ट इज इंडीड अ रियालिटी अँड शुड एनीवन स्ट्राईक द राईट कॉर्ड द रिलेशन हम्स इन टू द ॲक्शन. 8 नंबर क्वेश्चन, व्हॉट डिड द मदर सीम्स टू कन्वे टू द नरायटर? मदर, आन्सर आहे द मदर कन्वेड हर ग्रॅटिट्यूड टू द नरायटर फॉर सेव्हिंग हर चाइल्ड. ही सगळी मार्जिन क्वेश्चन होती. मार्जिन क्वेश्चनची उत्तर आपण पाहिलीत. आता आपण पाहणार आहोत इंग्लिश वर्कशॉप क्वेश्चन्स अँड आन्सर वेअर्स. तुमच्या पुस्तकात टेक्स्टबुक पेज नंबर आहे 12. बघा पहिला प्रश्न त्याच्यामध्ये, स्टेट वेदर यू ॲग्री ऑर डिसॲग्री विथ द फॉलोइंग स्टेटमेंट, जस्टिफाय युअर चॉईस विथ प्रॉपर म्हणजेच पुढील विधानाशी तुम्ही सहमत आहात का असहमत आहेत ते लिहायचं आणि तुमची जी चॉईस आहे ते म्हणजेच ॲग्री ऑर डिसॲग्री यापैकी त्याला योग्य स्पष्टीकरण, रिझन, कारण द्या. बघूया आपलं फर्स्ट स्टेटमेंट. द कंपाऊंड वेअर द रायटर वॉज लिव्हिंग वॉज रिच इन नेचर्स बाउंटी. बघा याचं स्टेटमेंट आहे. डू यू ॲग्री विथ दिस स्टेटमेंट? ऑब्वियसली जर आपण पॅराग्राफ पाहिला आणि पॅराग्राफ पाहिल्यानंतर वाचन व्यवस्थित केल्यानंतर आपल्या लक्षात येईल यस वी ॲग्री विथ दिस स्टेटमेंट. ह्याचं उत्तर बघा. I agree with this statement, as the compound where the writer was living was luxurious with green grass, colorful flowers, and host of tall and majestic trees. That's why. म्हणून I agree with this statement. Okay. Move to the second B statement. Holidays provide us an opportunity to read various magazines and storybook. यावरून हे कळलं असेल यस आणि तुम्हालाही हे वाक्य हे स्टेटमेंट आहे. हे स्टेटमेंट तुम्हीही त्यासोबत ॲग्री असाल. आय ॲग्री विथ स्टेटमेंट ॲज ड्युरिंग द हॉलिडेज वी डू नॉट हॅव टू वरी अबाउट स्कूल स्टडीज अँड एनी होमवर्क. दिस गिव्ज अस टाईम टू रीड व्हेरियस मॅगझिन्स अँड स्टोरी बुक ॲज पर द इंटरेस्ट. नक्की तुम्हाला माहीत असेल शाळेला सुट्ट्या असल्यावर तुम्ही भरपूर प्रमाणात काय करतात, गोष्टीचे पुस्तकं वाचतात, खेळतात किंवा होमवर्क करतात. असं होमवर्क करण्याची अशी काही कुठली गरज नसते आणि मग तुम्ही मस्त तुम्हाला जी आवड आहे त्या गोष्टीचे पुस्तक वाचण्याचे असेल, खेळायचे असेल ते तुम्ही तुमच्या इंटरेस्टनुसार करू शकतात. अँड दॅट्स वाय म्हणून इथं आय ॲग्री विथ दिस स्टेटमेंट. सी द नरेटर मेड अ मिस्टेक बाय सेव्हिंग द बेबी लंगूर. हे वाक्य आहे, स्टेटमेंट आहे.
विधान तुम्हाला दिसते, या विधानावर तुम्हाला ॲग्री आहे का नाही बघा. ह्याच्यावर तुम्हाला उत्तर नक्कीच तुम्ही दिलं असेल. येस, आय डू नॉट ॲग्री विथ दिस स्टेटमेंट. इफ द नरेटर डिड नॉट सेव्ह द बेबी लंगूर देन द मेल ॲडल्ट डॉमिनेट मेल लंगूर, तुम्हाला माहितीच आहे तो, वुड हॅव श्युअरली किल द बेबी ॲज is the custom in the some animals where the dominant male usually does not allow another male baby or adult to survive within its group. त्यांनी त्याला मारून टाकलं असतं, त्यांनी त्याला जिवंत ठेवलं नसतं, म्हणून ही त्याची चूक नाही. आय डू नॉट ॲग्री विथ दिस स्टेटमेंट. डी, ॲनिमल्स कॅन नॉट कन्वे इमोशन्स. आता ओव्हरऑल तुम्ही पॅसेज समजल्यानंतर तुम्हाला समजलं असेल की कशा प्रकारे द मदर लंगूर convey her emotions to the writer, how mother langur looked straight into the writer's eyes. We know that's why I do not agree with this statement. म्हणून मी म्हणेल की मी या वाक्य विधानाबरोबर सहमत नाही. Even those animals may not able to speak our language, they can convey their emotions through the gestures, eye contact, overall behavior around us. आपल्याला माहित आहे, we know the pet animals showing their emotions by through the gestures, eye contact. Move. E. The narrator was 55 years old when the incident occurred. आपण ॲन एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंडच्या तिसऱ्या भागामध्ये पाहिलंच होतं की नरेटर किती वर्षाचा आहे, कसं आहे, कसं काढलं होतं. 55 years old when this incident occurred, म्हणजे हे इन्सिडेंट जेव्हा घडला तो 55 वर्षाचा नव्हता. आय डू नॉट ॲग्री विथ दिस स्टेटमेंट. द इन्सिडेंट हॅपन 55 years ago असं दिलेलं आहे. अँड द नरेटर वॉज 15 years old, कारण तो नाव ही वॉज अन 17 year old. मग 70मधून 55 गेले, उरले 15. तो त्यावेळेस जो इन्सिडेंट झाला होता तो 15 वर्षाचा होता. ठीक आहे. मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. मॅच द फ्रेजेस गिवन इन ग्रुप ए विथ देअर मिनिंग इन ग्रुप बी. तुमच्या पुस्तकामध्ये पेज नंबर 12वर मॅचिंग दिलेली आहे. एकीकडे ग्रुप ए दिला आहे, दुसरीकडे ग्रुप बी दिलेला आहे. ग्रुप एमध्ये फ्रेजेस आहेत, तर ग्रुप बीमध्ये मिनिंग्स आहेत. त्या फ्रेजचा अर्थ आहे. कुठल्या फ्रेजची मिनिंग त्या फ्रेजबरोबर मॅच होते हे आपल्याला मॅचिंग करायची आहे. बघूया आपण. ए, टू बी पार्ट अँड पार्सल ऑफ, हे ग्रुप बी मधल्या 6 नंबरचा आहे बघा. टू बी अन एसेन्शियल्स ऑर इंटिग्रेल पार्ट, मॅचिंग होते त्यांची. टू बी इन्ग्रॉस्ड इन बी, त्याच्या मॅचिंग आहे टू बी कम्प्लिटली ऑक्युपाईड इन. सी, टू टेक नोटीस ऑफ, त्याची मॅचिंग आहे फर्स्ट नंबरसोबत बी मधल्या. टू ऑब्झर्व अँड गिव्ह अटेन्शन. ग्रुप ए डी, टू फिंगर आउट, ह्याची मॅचिंग होते ग्रुप बी मधला सेकंड, टू बी एबल टू सॉल्व प्रॉब्लेम. ई, टू पॉन्डर ओव्हर, आपण पॉन्डर माहिती आहे थिंकिंग केलं, आणि ह्याची मॅचिंग होते ग्रुप बी मधला चौथा, टू थिंक अबाउट सिरियसली. एफ, टू बी ओव्हरहेल्ड बाय द अफेक्ट, ओव्हरहेल्ड बाय. आता ह्याची मॅचिंग होते ग्रुप बी मधला 7व्या नंबरसोबत, टू बी अफेक्टेड इमोशनली इन अ पॉवरफुल वे. जी, इन अ फ्लॅश, त्याची मॅचिंग होते ग्रुप बी मधला 8वा नंबर, व्हेरी क्विकली. एच, टू फाइंड अ सोलस, ह्याची मॅचिंग होते ग्रुप बी मधला तिसरा, टू फाइंड कम्फर्ट अँड पीस. अशा प्रकारे याची मॅचिंग केलेलीच आहे. आपण तिसऱ्या प्रश्नाकडे आलो. राईट इन युअर ओन वर्ड्स. ए, वाय डीड नरेटर इग्नोर द बार्किंग ऑफ डॉग्स. त्याचं उत्तर तुमच्या स्क्रीनवर दिसतंय बघा. द नरेटर इग्नोर द बार्किंग ऑफ डॉग बिकॉज फर्स्ट ही वॉज engrossed इन हिज बुक, अँड सेकंड इनिशियली ही थॉट द डॉग्स वेअर आफ्टर अ हेपलेस पिग. दुसरं बी, why did mother langur make no effort to grab her baby from the coop. त्याचंही उत्तर बघा तुमच्या स्क्रीनवर दिसते. द मदर लंगूर मेड नो एफर्ट ग्रॅब हर बेबी फ्रॉम द कूप बिकॉज फर्स्ट शी वॉज कन्व्हिन्स्ड नो हार्म वॉज बीइंग डन टू हर बेबी, अँड सेकंड शी ऑल्सो रिअलाइज द नरेटर वॉज केअरिंग ऑफ हर बेबी बाय प्रोव्हाइडिंग फर्स्ट एड अँड फूड. Fourth question, read the text carefully, arrange the occurrence of happening in the text in a sequential order. चौथा प्रश्न बघा आहे. रीड द टेक्स्ट केअरफुली, म्हणजे जो टेक्स्ट आहे ते नीट काळजीपूर्वक वाचा. अरेंज द ॲक्युरन्स ऑफ हॅपनिंग इन द टेक्स्ट इन अ सिक्वेन्शियल ऑर्डर. आता काही 1, 2, 3 असे काही स्टेटमेंट खाली दिलेले आहेत, त्यांचा आपल्याला घटना जशी घडली म्हणजे घटनाक्रम थोडक्यात लिहायचा आहे. घटना जशी घडली तसे 1, 2 आता हे आहे त्याला नंबरिंग करायची आपल्याला. हॅपनिंग कशी झाली त्यापासून नंबरिंग करायची. बघा तुमच्या स्क्रीनवर दिसते 6 नंबरचं जे स्टेटमेंट आहे. आय वॉज engrossed इन अ व्हेरियस मॅगझिन अँड स्टोरी बुक. दिस वॉज,
हे आहे 6 नंबरचं, हे पहिलं विधान आहे. त्याच्यानंतर बघा 1 नंबरचं जे आहे, आता आय टूक द बेबी लंगर टू द बॅकयार्ड, हे आपल्याला घटनेमध्ये केव्हा घडलं हे बघावं लागेल. मग आता हे तर नाही झालं. आय वॉज इंग्रॉस्ड इन अ व्हेरियस मॅगझिन अँड स्टोरी बुक, ही दिस वॉज द फर्स्ट. सेकंड 5th नंबरचं तुम्हाला वाक्य दिसेल बघा, आय बिकम डीपली ऑब्झर्व इन द बुक, दॅट वॉज द सेकंड अक्युरन्स. थर्ड तिसरा स्टेटमेंट आहे तसं, आय हिअर द डिस्टर्बन्स ऑफ अप्रोचिंग क्लोजर, दिस वॉज द थर्ड. अँड 10 नंबरचं स्टेटमेंट आहे, आय सॉ समथिंग हॉरिबल, हे जे सेंटेन्स आहे हे या घटनाक्रमामधलं चौथं वाक्य म्हणजे चौथं सेंटेन्स आहे. अशानुसार तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला ती वाक्य दिसतात, तुमच्या स्क्रीनवर दिलीत ती तुम्ही पाहून घ्या. चला पुढल्या प्रश्नाकडे आपण लसीत वळूयात. डिस्कस द फॉलोइंग अँड राईट अबाउट इट युअर ओन वर्ड्स इन 5 to 6 लाईन. 5 ते 6 ओळीमध्ये ह्याचं उत्तर लिहायचं आपल्याला. पहिला बघा प्रश्न आहे, व्हॉट वुड यू डू इफ यू फाइंड अन इंज्युअर्ड बर्ड व्हाईल रिटर्निंग फ्रॉम युअर स्कूल. पर्सनल रिस्पॉन्स सारखा हा प्रश्न आहे. जर तुम्हाला एक शाळेच्या रस्त्यावरून परत येत असताना एक जखमी पक्षी जर तुम्हाला भेटला तर तुम्ही काय करसाल, म्हणजे इंज्युअर्ड बर्ड, व्हॉट वुड यू डू, काय करसाल तुम्ही. त्याचं उत्तर पर्सनली आहे, ते तुम्ही तुमच्या थोडक्यातप्रमाणे तुमच्या मतानुसार वेगवेगळी सगळ्यांची उत्तर येऊ शकतात. काय करेल कोण काय करेल सांगू शकत नाहीत. एक नमुना म्हणून एक मी उत्तर इथे देते, तुम्हाला स्क्रीनवर दिसते बघा. इफ आय फाउंड अन इंज्युअर्ड बर्ड while returning from school, first I would pick up the bird and get into my home. I would then try to provide first aid on the bird's injured parts and check if it can move its parts properly. I would also try to feed the bird some food, provide water. If the bird is still not able to move properly, I would ask my parents to take us to a vet so the bird could not get proper medical attention. अशा पद्धतीनं मी तुम्हाला पर्सनली माझं उत्तर दिलं. तुम्हाला तुमचं उत्तर वेगवेगळं असू शकते. व्हॉट वुड यू डू इफ यू फाउंड अन इंज्युअर्ड बर्ड. ठीक आहे, अशा प्रकारे दुसऱ्या प्रश्नाची उत्तरे द्या. तुम्हाला दुसरा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर दिसतोय, व्हॉट ओपिनियन डू यू फॉर्म अबाउट द नरेटर फ्रॉम द स्टोरी. ह्याचंही उत्तर तुम्हाला तुमच्या मनानं तुम्ही देऊ शकतात. मूव टू द 6th नंबर क्वेश्चन. कंप्लीट द फॉलोइंग अँड राईट अ पॅराग्राफ ऑन इच ऑफ द गिवन ॲक्टिव्हिटीज. आधी आपल्याला जे काय दिले ते पूर्ण करायचं आहे आणि त्याच्या आधारित आपल्याला एक पॅराग्राफ लिहायचा आहे. बघा तुमच्यासमोर मदर चाइल्ड आणि त्यांचं रिलेशनशिप हे दिसते. ते तुमच्या पुस्तकामध्ये एक त्यांनी रिलेशन त्यांचं लव अँड अफेक्शन एक दिलेलंच आहे. त्याच्यानुसार आता मदर चाइल्ड अँड रिलेशनशिप्समध्ये आपण काय काय लिहू शकतो. एक आहे बॉन्डिंग अँड केअरिंग, दुसरं आहे प्रोटेक्शन, थर्ड वॉर्मथ अँड सपोर्टिव्ह. आता यावर आधारित कुठलाही एक तुम्ही पॅराग्राफ तुम्ही लिहू शकतात. नमुनामधून एक पॅराग्राफ मी लिहून दिलेला आहे, स्क्रीनवर दिसतोय तुमच्या. मदर चाइल्ड रिलेशनशिप इज वन ऑफ द मोस्ट स्पेशल रिलेशनशिप्स इन द वर्ल्ड. The love and affection between a mother and her child is incomparable to any other relationships. No one can care for their children like a mother, and this forms an unique bond between the mother and child. Children also continuously look for protection as well as support from their mother as they grow and well into their adult life as well. The warmth of the mother and the child relationship is truly something to celebrate. तशाच प्रकारे इंज्युअर्ड ॲनिमल, हाऊ विल यू हेल्प. आता इथं प्रश्न विचारा, हाऊ विल यू हेल्प, तुम्ही इंज्युअर्ड ॲनिमलला कसं आहे आताच आपण पाहिलेलं आहे पर्सनल रिस्पॉन्समध्ये. एक नमुना म्हणून तुम्हाला दिले प्रोव्हाइड वॉटर अँड फूड. तसंच तुम्ही काय प्रोव्हाइड फर्स्ट एड, क्लीन द वाउंड्स, प्रोव्हाइड वॉटर फूड, प्रोव्हाइड शेल्टर, टेक टू द वेट. याचंही उत्तर तुमच्या स्क्रीनवर दिसते बघा. वेन ॲन ॲनिमल इज इंज्युअर्ड वी मस्ट डू आवर बेस्ट टू टेक केअर फॉर देम. फर्स्टली वी नीड टू इन्श्युअर दे आर गिवन फर्स्ट एड ॲज सून ॲज पॉसिबल. देन इंज्युअर्ड पार्ट ऑफ वाउंड्स नीड्स टू क्लीन before applying any kind of medicine. We also need to provide both food and water so that the animal does not become too weak and is able to get better soon. If possible, we must provide shelter to the animal till it is able to move around on its own. If the injury is severe, we should take the animal to a vet so that they can get professional medical assistance. Now
7 नंबर क्वेश्चन 7व्या प्रश्नाकडे आलेलो आहोत आपण. वर्क इन पेअर्स, मेक ॲज मेनी वर्ड्स ॲज यू कॅन युजिंग लेटर इन द वर्ड्स. आता तुम्ही पेअर्समध्ये काम करू शकतात की नाही माहिती नाही, पण तरी तुमच्या मनानं स्वतः आणि जमलं तर पेअरमध्ये बघा, तुम्हाला जितकी जास्तीत जास्त वर्ड्स आहेत ॲज यू कॅन युजिंग लेटर्स इन द वर्ड, या इन्काउंटर या शब्दामधून तुम्हाला जास्तीत जास्त 3 लेटर वर्ड्स, 4 लेटर वर्ड्स आणि 6 लेटर वर्ड्स असे 4 दिले तुमच्या स्क्रीनवर बघा. त्या 3 लेटर्स वर्डचे किती शब्द बनवू शकतात तुम्ही आणि इन्काउंटर या शब्दामधून इन्काउंटर या शब्दामधून 4 लेटर वर्ड्स किती बनवू शकतात आणि 5 लेटर वर्ड्स. काही 3 लेटर वर्ड्स तुमच्या स्क्रीनवर दिसतात बघा, टेन, रन, नट, कॉन, टॉन अशी. आणि 4 लेटर वर्ड्ससुद्धा दिसतात तुम्हाला, टॉन, नाऊन, टूर, कॉन, सेंट, ट्री अशी. आणि 5 आणि 6 लेटर वर्ड्ससुद्धा इंटर, काउंट, सेंटर, कट, रूट अशी. ठीक आहे, चला मूव ऑन टू द 8 नंबर क्वेश्चन. ट्रान्सलेट द फॉलोइंग प्रोवर्ब्स इन इंग्लिश. आता काही प्रोवर्ब्स दिला तुमच्या स्क्रीनवर, त्या प्रोवर्ब्स तुम्हाला दिलेल्या आहेत, त्या प्रोवर्ब्सचं ट्रान्सलेशन करायचं इंग्लिशमध्ये. मराठीमध्ये प्रोवर्ब्स आहे, जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा. त्याचं ट्रान्सलेशन बघा, सोशल सर्व्हिस इज अ ट्रू सर्व्हिस टू गॉड. दुसरा आहे, पेरावे तसे उगवते, रीप ॲज यू सो. राईट अन पॅराग्राफ अँड गिव्ह अन अप्रोप्रिएट टायटल टू इट युझिंग द फॉलोइंग पॉईंट. आता तुमच्या पुस्तकामध्ये पेज नंबर 14वर काय 9वा प्रश्न आहे, त्याच्यामध्ये काय पॉईंट दिलेले आहेत. या पॉईंटच्या आधारे आपल्याला एक उतारा लिहायचा आहे आणि त्याला योग्य असं टायटल द्यायचं आहे. तर ते तुम्हाला टायटल तुम्ही तुमच्या मनाने लिहू शकता, तो उताराही तुम्ही या आधारे लिहू शकतात. टायटल आता मी जर नमुना म्हणून तुम्हाला दिलं तर टायटल आपण देऊ शकतो, आवर रिलेशनशिप्स विथ आवर ॲनिमल अँड फ्रेंड्स. ह्याच्यावर नमुना खातर कुठलंही तुमच्या स्क्रीनवर बघा, तुम्ही ज्या मुद्द्या आधारे लेखन करू शकतात. मी नमुना खातर तुमच्या स्क्रीनवर देतो आहे, ते तुम्ही पाहून घ्या. पाहिल्यानंतर अशा प्रकारे आज आपण संपूर्णपणे इंग्लिश वर्कशॉप पाहिलेला आहे आणि एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंडचा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ.